मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती भारती मावशीला सांगितलेलं असतं की मला तात्यासाहेबांना भेटायला जायचं आहे आणि मला तात्यासाहेबांना भेटल्याशिवाय आता सगळं विचारून घेताना नाही. मी त्यांना आता सगळं काय खरं आहे ना ते विचारून घेते, म्हणजे मला जरी समजेल नेमकं काय चाललं आहे या सत्याचं तरी. आणि असं म्हणते आणि म्हणते की मी सत्याचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आणणार आहे असं म्हणते. तर आता भारती मावशी सत्याला भेटायला त्याच्या घरी येतात आणि सत्याला घडलेलं सांगतात. सत्या म्हणतो की काय झालं भारती मावशी, तुम्ही आज इकडे आलात? तर मग भारती मावशी म्हणतात की हे बघ सत्या, तुला सांगते मी, अरे जी मंजू आहे ना ती आता शांत बसणार नाही आहे. अरे तिनं काय केलं माहिती का? अरे ती आता इकडे ज्या तात्यासाहेबांना भेटायला जाणार आहे आणि त्यांना तुझ्याबद्दल सगळं काय विचारणार आहे असं म्हणते. तर आता लगेच सत्य म्हणतो की काय नेमकं हे, हो का चाललं तुमचं? मला तर काहीच कळत नाही आहे. वाघमाऱ्यांचं डोकं कुठं चाललं आहे? अहो काही समजलं पाहिजे ना त्यांना, असं का करताय त्या असं म्हणतो. तर आता तिथं जो बलमा असतो तो पण तिथे उभा असतो आणि तो म्हणतो की भारती मावशी हे सगळं खरं आहे ना, नाहीतर आम्हाला सांगू नका असं काही, कारण की आम्हाला सगळ्याच्यावर नीट लक्ष द्यावं लागणार आहे आणि नीट लक्ष देऊन आम्हाला हे सगळं काही करावं लागणार आहे असं म्हणतो. तर आता लगेच जो पप्या आहे तो म्हणतो की बालमा आहे तो म्हणतो की सत्या आपल्याला सावध राहायला हवं आणि वाघमाऱ्यांना जे काय घडलं ते सगळं खरं सांगायला हवं. सत्या म्हणतो की भारती मावशी बालमा तुम्ही काळजी करू नका, मी वाघमाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगेल, माझा खरा चेहरा विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर आणेल आणि हे सगळं खोटं आहे मी त्यांना विश्वास पटवून देईल. तुम्ही काळजी करू नका बालमा, काळजी करू नका, मी आहे ना, मी करून घेईन सगळं असं सत्या म्हणतो. तर आता जी मंजू आहे ती मंजू तिथे येते आणि म्हणते की सत्या हे काय तुझे काय धंदे चालले ना, काळे कारनामे मी सगळ्या जगासमोर आणणार आहे, तुला मी यासाठी सोडणार नाही आहे. तू बघ तुझा चेहरा मी सगळ्यांसमोर आणते की नाही, तू आता फक्त बघतच राह असं ती बोलते. बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.